रडत बसले, परंतु चिमणा पुन्हा म्हटला चिमणीला की आता रडत बसण्यात काही अर्थ नाही, आता रडत बसण्यामध्ये काही अर्थ नाही, आपण नव्याने पुन्हा घरटं बांधण्यासाठी प्रयत्न करू. आणि या पद्धतीनं ज्यांचं विश्लेषण झालं नाही त्यांनी असा मनामध्ये कधी विचार आणायचा नाही. जिद्द एक दिवस तुमची नक्की पेटणार आहे, नक्की ते आयुष्याचा एक दिवस उगवणार आहे, म्हणून जिद्दीनं पेटून राहायचं. येणाऱ्या भरतीमध्ये तुमचंही सिलेक्शन यांच्यासारखं होणार आहे आणि तुमच्याही अंगावरती गुलाल पडणार आहे. आणि पालकवर्गांना असंच मी मार्गदर्शन करतो की तुमच्या आजूबाजूचे जे विद्यार्थी असतील, तुमचे नातेवाईक असतील, त्यांना या ठिकाणी टाका, तुम्ही योग्य निर्णय घ्या आणि त्यांनी सरकारी आता सांगायचं झालं तर पोलीस का बनावं, पोलीस का बनावं, सगळ्यांचं जे काम जे आहे ते पोलिसांपर्यंत येतं, ती एक गोष्ट आहे. आणि पोलिसाला पगार कमी नाही. 8व्या वेतन आयोगानुसार त्यांना 60,000 रुपये पगार भेटेल. 8व्या वेतन आयोगानुसार हातामध्ये आता 40-50 हजार रुपये पगार आहे. आणि म्हणून तुम्ही कुठल्याही कंपनीमध्ये गेलात, कुठेही गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला पगार एवढा भेटणार नाही आणि राहून गेला. त्याच्यासाठी तुम्ही जिद्दीनं मेहनतीनं ग्राउंड करा आणि सरांनी जे सांगितले त्याचे व्यवस्थित फॉलो केलं तर तुमचाही एक दिवस सोन्याचा दिवस उगवणार आहे. शिकवण्यासाठी तर आम्ही आहेतच, तुम्हाला काही जे असतील ते शिकवण्यासाठी आम्ही आहेतच. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आणि विश्लेषण झालं त्याबद्दल हार्दिक अभिनंदन करतो. यापुढचे माझे सहकारी माननीय किशोर सर आपल्याला 2 शब्द सांगतील आणि मग त्या ठिकाणी नंतर फोटोचा कार्यक्रम होईल आणि कार्यक्रम संपला असं नंतर आपण सांगितलं. सर्वांना जय हिंद. पोरांची मेहनत खूप नाही का जास्त होती. आपल्या जे बॅच होते ना त्यांची मेहनत एवढी होती की सकाळी नाही का ते 7:30 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत ते क्लासमध्ये राहायचे. 7:30ला त्यांनी ग्राउंड केलं, लेक्चर झालं, त्याच्यानंतर ते डायरेक्ट 6 वाजेपर्यंत ते अभ्यास करत राहायचे क्लासमध्ये. म्हणजे त्यांची मेहनत कमी नव्हती. आणि 19 वर्षामध्ये झालेला पोरगा तो त्याची मेहनत जास्त होती. जसं कॉलेज संपलं, 12वी संपली, लगेच त्यांनी नाही का इथं ॲडमिशन घेतलं. त्याचे काका आलेले आपले, त्यांनी 1च वर्षामध्ये त्यांनी पोस्ट काढली. आणि पोलीस भरती 1 वर्षामध्ये काढणं हे जोक नाही आहे. आता इतर आहे 1-2 वर्ष राहिलेले पोरी पण आहे, पण 1 वर्षामध्ये काढलेले म्हणजे सीट म्हणजे काही जोक नाही आहे. त्यासाठी काय पाहिजे, मेहनत पाहिजे, तुमचं डिसिप्लिन महत्त्वाचं पाहिजे. डेली सकाळी तुम्हाला ग्राउंडला यायचं आहे, डेली तुम्हाला नाही का लेक्चर बसायचे आहे, त्यानंतर सेल्फ अभ्यास करायचे आणि तुम्हाला नाही का बाहेरचे कार्यक्रम सर्व सोडायला पडणार. कारण की 1 वर्ष तुम्ही फक्त फोकस द्या. पोलीस भरतीसाठी फक्त 1 वर्ष तुम्ही फोकस दिलं ना, कोणताही पोरगा राहू दे तो सिलेक्शन होतो. आता आपल्या इथं नाही का एक जावेद करून पोरगा आहे, तो आपल्या इथं ग्राउंडला नव्हता पण आपल्या क्लासमध्ये येऊन तो अभ्यास करायचा. आपला पंकज होता ना, पंकज ओळखतात ना, पंकजच्या सोबत तो नाही का स्वतः नाही का रात्री 7 नाही तर 8 वाजेपर्यंत 11-12 वाजेपर्यंत अभ्यास करत जायचे. मी काय करायचो, चावी द्यायचो, तेवढा विश्वास होता त्यांच्यावर माझा. चावी द्यायचो, ते 11 वाजेपर्यंत अभ्यास करायचे. सकाळी 6 नंतर ते अभ्यास चालू करायचे तर रात्री 11पर्यंत. समजलं? त्यासाठी काय पाहिजे, डिसिप्लिन पाहिजे. तुम्हाला तेवढं अभ्यास करायची सवय पाहिजे, सवय लावून घ्या तुम्ही. तो काही एवढा हायफाय नाही आहे, फळ विक्रेता आहे तो, फळ विकायचा तो. आपली समोरची मंडी माहिती आहे ना, जागच्या समोरची मंडी, तिथं फळ विकतो तो पोरगा, तो सिलेक्शन झालेला. त्यासाठी काय मेहनत घ्यायची. बाकीचे आपले जे विद्यार्थी आहेत त्यांनी खूप नाही का मेहनत केलेली आहे, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होणार. पुढील भरतीमध्ये तुम्ही पण सिलेक्शन व्हा. असंच नाही का तुमचं सत्कार होणार, गुलाल पण तुमच्यावरती पडणार. समजलं? त्यासाठी काय पाहिजे, मेहनत पाहिजे. समजलं? मेहनत पाहिजे, मेहनत करा, सिलेक्शन होणार. ते बोलतात ना, देवाने बोललेलं आहे, श्रम कर फलकी चिंता मत कर. जेवढं तुम्ही मेहनत करणार ना, देव वरचं सर्व बघतोय. समजलं का? एवढं बोलून मी संपवतो. आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो. मी इथेच समोर राहतो आणि तुम्हाला रोज बघतो. खरं म्हणजे सकाळी सकाळी तुमची मेहनत बघत असतो सगळी.
आणि मला खूप आम्हाला या वयातसुद्धा एक उत्साह निर्माण होतो त्यामुळे की बघा ही मुलं एवढी हे करतायत, आपण पण थोडंसं व्यायाम, थोडंसं वॉक, थोडंसं काहीतरी एक्सरसाइज केला पाहिजे. आत्ता काय आम्ही आता माझे रिटायरमेंटचं वय आहे, पण या रिटायरमेंटमध्ये आमच्यामुळे काही तुमच्यासारखी मुलं जर का तयार होऊ शकली त्याच्याकरता आम्हाला खूप अभिमान आहे. त्याच्याकरता काय लागेल ते सहकार्य करायला मी तयार आहोत. या मैदानामध्ये रोज सकाळी वॉकला मी येतो. फक्त आपल्या सगळ्यांना एक मला विनंती करायची आहे की आत्ता 5 जूनला पर्यावरण दिन आहे आणि ह्यावेळचा विषय आहे आपला क्लायमेट चेंज. म्हणजे आपण सगळं बघतो रोज 40च्या वरती टेम्परेचर आपल्या बाहेर पडता येत नाही आणि तुम्ही तर पोलीस होणार, त्यामुळे तुम्हाला तर बाहेर काम करायला लागतं. जे पोलीस आम्ही रोज बघतो ते कसं काय काम करतात मला खूप आश्चर्य वाटतं. त्यामुळे आपल्या सगळ्यांनी आता याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे. त्यामुळे कमीत कमी वीज वापर करणं, पाण्याचं आपण हे करणं, त्याच्याकरता 6 जूनला आपण एक कार्यक्रम नमस्कार मंडळामध्ये करणार आहोत सकाळी 7:30-8 वाजता. तर आपल्या सगळ्यांनी त्या दिवशी तिथे गेल्या वर्षी आम्ही इथे केला होता, पण तिथे काही लोकांना आपण जास्त लोकांना बोललो आणि कॉम्पॅक्ट एरिया आहे म्हणून तिथे आपण तो कार्यक्रम करणार आहोत. तुमचा सगळ्यांचा सहभाग आपण घेतलेला आहे. आपण काही वर्षापूर्वी स्वच्छता मोहीम पण इथे करायचो, त्यावेळी तुमची पण पोरं सगळेजण याच्यामध्ये सहभागी व्हायची. तर मला सगळ्यांना विनंती करायची आहे की आपण सगळेजण हा जो 5 जून 6 जूनचा हे आहे तो आपण उत्सव मनवण्याच्याऐवजी काहीतरी कमिटमेंट आपली करून कार्यक्रम करावा. आपल्या सगळ्यांना माझ्या खूप शुभेच्छा. आमच्या इथून काही माझ्याकडनं काय मी स्वतः पत्रकार आहे, माझा न्यूज चॅनल आहे, ते न्यूज पत्र आत्ता आपण करतोच आहे, ते सगळं आपल्या याच्यामध्ये येईल. तुमचा कोणाचा मोबाईल नंबर दिला ज्यांचा व्हॉट्सअप त्यांना आपण नक्की पाठवू. फक्त मला तुमची परत एकदा नावं सांगा जी सिलेक्शन झाले त्यांची. माझी निवड मुंबई पोलीसमध्ये झाली. काय नाव? माझं नाव जावेद सलीम शेख आहे. माझी निवड मुंबई पोलीसमध्ये झाली. ओके, गुड. शाश्वती राणी आनंद सरतापे, मुंबई पोलीसमध्ये झाले. माझं नाव श्रुती रुक्मण्णा सदाफुले, मुंबई कारागृहामध्ये झालं. माझं नाव जयश्री चव्हाण, माझं पण मुंबई पोलीसमध्ये झालं. माझं नाव ऋतिक वैजंती संजय शिरोसे, माझी निवड मुंबई पोलीसमध्ये झाली आहे. संदेश रवींद्र विषय, मुंबई पोलीस. अरे सॉरी हां. प्राची प्रणाली प्रभाकर गाडी, मुंबई कारागृह पोलीस. वैष्णवी अरुणा रामदास म्हात्रे, मुंबई पोलीस. तुम्ही ऑलरेडी जॉईन झालात म्हणजे. अरे वा वा, तुम्हाला सगळ्यांनी ते बघायचो आणि खूप चांगले तुम्ही सगळे प्रॅक्टिस करा. सर सुद्धा अजून आमचे विद्यार्थी आहेत, हो. काही कारणास्तव येऊ शकले नाही, काहींना हजर वगैरे करून घेतलेलं आहे. अच्छा. सरांनी खूप आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं आणि अशीच साथ आम्हाला लाभत राहो. आणि या ठिकाणी कुणाला जर पालकांना आपले मनोगत जर व्यक्त करायचं असेल हां. तर त्यांनी करू शकतात. बरोबर. बोला ताई, बोला. ताई सर, मला करायचंय. हां. नमस्कार, मी या बॅचमध्ये आज बोलते, पण गेले कित्येक वर्ष या बॅचचे विद्यार्थी, मी आमच्या निकीनगरला राहते पाठीमागे, तिथून माझ्या खिडकीच्या इथून येतात. मी भिवंडीला जॉबला जायचे, तर ही मुलं दिसली नाही तर मला वाटायचं अरे आज आपल्याला लेट झाला वाटतं जायला, कारण ही मुलं माझं चालतं बोलतं घड्याळ होते. मी सकाळी 6:15ला निघायचे आणि ऊन असो, पाऊस असो, वारा असो, हे तुमच्या एक ग्रुपचं एक अखंडत्व आहे की कोणत्याही परिस्थितीला ते घाबरत नाही. आणि मला या सरांचं पण कौतुक वाटतं की खरोखर ते खूप परिश्रम घेतात. परिश्रमाला आणि मेहनतीला एक या दिवस टाळ्या वाजवा सरांचे प्रयत्न करतात. या क्लासचे मी असं म्हणजे माझी ओळख वगैरे काही नाही, पण खूप मेहनत घेतात. इथे आम्ही येतो आणि माझ्या भिवंडीचा जो काही प्रवास होता ते असं माझं एक चैतन्य होतं, चला अरे एवढे सकाळी एवढे उठून आले इथपर्यंत. कंपल्सरी ग्राउंड असतो, तुम्ही करा. आमच्यासारख्यांचं लाईट गेलं पण तुमचं अजून आहे आणि तुमचं यश हे तुमच्या हातात आहे. काय म्हणून सर्वांनी प्रयत्न करा. यश समोर आहे, थोडा कालावधी लागतो, त्यामध्ये आपली परीक्षा असते ती आपल्याला द्यावीच लागेल. तुम्हा सर्वांचं अभिनंदन आणि तुम्हाला भावी कार्यासाठी तर तुमच्या क्लासचं नाव काय? प्रहार करिअर अकॅडमी. प्रहार करे, कारण इथे 2-3 ग्रुप असतात म्हणून विचारलं मुद्दावर. प्रहार करिअर अकॅडमी नाव येतं. ठीक आहे, ठीक आहे, धन्यवाद. घरात झोपून असायचो 4 वाजता, सकाळी ती उठायची, स्वतः उठायची, चणे वगैरे उकडून खायची आणि मग घरी मग जायची अकॅडमीला वगैरे करून यायची. आणि मी पण जॉब करते ना, तर कसं माझे मम्मी पप्पा पण जॉबला, मग घरात कोण नसायचं तर घरात येऊन ती सर्व घरातली पण कामं करायची. मग घरातली कामं करून मग ती लायब्ररीला जायची, लायब्ररीचा अभ्यास करायची. मग ती येईपर्यंत मी जेवण वगैरे बनवून ठेवायची, परत ती रात्री अभ्यास करायची. म्हणजे तिने एवढी मेहनत घेतली. मग आम्हीच कधी कधी चिडायचो, काय अभ्यास करत राहते तू, घरात कामं करत जा. मी पण जॉबला जाते तर माझी पण चिडचिड व्हायची की किती अभ्यास करते, किती हे करते, जरा काम करत जा. पण तिची एक जिद्द होती, तुम्ही काय पण बोला मी तुमचं ऐकणारच नाही. माझं एक लक्ष फोकस तिकडेच आहे की मला पोलीस बनायचं बस.
ती कोणाचंच नाही ऐकायची. फॅमिली फंक्शन तिने अटेंड केले नाही कधी. कधी कुठे आम्ही असं फिरायला जायचा प्लॅन करायचं, ती बोलायची नाही माझं ग्राउंड आहे, माझं क्लासमध्ये असायचं ना टेस्ट वगैरे, क्लासमध्ये टेस्ट आहे, मला नाही यायचं. पण आज मला एवढं प्राऊड फील होते माझ्या बहिणीमुळे की तिने करून दाखवलं आणि मी आज तिच्यामुळे इकडे बोलू शकते. मला खूप प्राऊड फील होतं. व्हायचंय पण त्यासाठी म्हणजे आता ते झाले तशी मी पण 19 वर्षीच झाले, पण त्यासाठी खूप म्हणजे खूप मेहनत करायला लागते. आणि जसं त्या मॅडम म्हणाल्या की सकाळी लवकर उठायचं आणि कोणतेच फंक्शन म्हणजे आज आपलं पाय दुखते म्हणून नाही आलं असं नाही करायचं. नेहमी यायचं ग्राउंडला, किती पण त्रास झाला तरी पण यायचं, कारण की आपल्याला व्हायचं असेल ना तर काहीतरी करायला लागतो. आणि असं तुम्ही म्हणजे समजाल की भरती जवळ आली तेव्हाच करायचं प्रॅक्टिस, असं कधीच करायचं नाही. म्हणजे कंटिन्यू प्रॅक्टिस करत राहायची, गॅप द्यायचं नाही, मग तुम्ही नक्की व्हाल.